आणि जी आमदारांची कथा तीच सर्वसामान्यांची, किंबहुना भारतातील सर्वात मोठी एअरलाईन्स असलेल्या इंडिगोमुळं हजारो प्रवाशांना त्याचा फटका बसलाय, त्यातल्या गोंधळाचा. आणि हा सर्व गोंधळ नव्या नियमांमुळे होत असल्याचं सांगण्यात येते. या संपूर्ण प्रकरणात केंद्र सरकार आता ॲक्शन मोडवर आलंय. इंडिगो एअरलाईन्सच्या घोळाची चौकशी करण्यासाठी सरकारनं 4 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. या चौकशी समितीद्वारे अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाई करण्यात येईल. इंडिगोची विमानसेवा नेमकी कशामुळे विस्कळीत झाली, त्यासाठी नेमकं जबाबदार कोण, याबाबत केंद्रीय नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक मोठं भाष्यही केलं. आता 4 सदस्याची चौकशी समिती याच्यामध्ये नेमली आहे आणि त्यानंतर त्या समितीचा अहवाल झाल्यानंतर निश्चितपणे पुढची कारवाई केली जाईल. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं की झालेला प्रकार हा अत्यंत बेजबाबदारपणाचा आहे. कुठलीही जबाबदारी न घेता देशातील या विमानसेवेला जो काही खोळंबा तयार झाला, जो काही अडचण तयार झाली, त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल. चौकशी समितीमध्ये जो अहवाल आहे त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.